हे एव्हरीवन, मी आहे अंजली आणि आज मी आली आहे नागपूरला. तर नागपूरजवळ जे रामटेक आहे ते आज आपण बघणार आहोत. आणि इथला अंबाळा तलाव आहे, खूप सुंदर आहे, हा सुद्धा आपण बघणार आहोत. आणि स्वामीनारायण मंदिर बघणार आहोत. ही आपली वन डे ट्रिप राहणार आहे. सकाळचे 7 वाजले आहे आणि आता आम्ही निघालो घरून. आणि माझ्यासोबत माझ्या दोघी नंदा आहेत आणि आम्ही मस्त मजा करत करत चाललेलो आहे. आणि हा आहे आपल्या भारताचा सेंटर पॉइंट. आणि जाता जाता तुम्हाला नागपूर पण दाखवते. आणि वरून हे मेट्रोचे ट्रॅक आहे. मेट्रो गेली पण मी शूट नाही करू शकली. आणि आता आपण लवकरच पोहोचत पण आलो आहे. तर हा बघा वरती गड मंदिर म्हणतात, मंदिर आहे, इथे आपण जाणार आहोत. जाऊन 10-12 वर्ष आपण आलो मंदिराच्या गेट जवळ. आणि जाताना हा रोड बघा किती छान आहे, आजूबाजूनी छान हिरवळ आहे. आणि इथून खाली अंबाडा तलाव आहे, तिथे सुद्धा आपण जाणार आहोत. पहिले आपण देवाचं दर्शन करूया आणि मग तलावात बघायला जाऊया. खूप सुंदर तलाव आहे, आजूबाजूने छान मंदिर आहे. आणि आता आपण पोचलो. अशा पायऱ्या आहेत, वर चढावं लागतं, पण आपण इझिली चढून जातो, काही त्रास होत नाही आपल्याला. सकाळचे 8 वाजले असतील. दुकानं सगळे बंद आहे, छोटे छोटे जे दुकानं आजूबाजूला लागतात ते. आम्ही इथे 2 कमळाचे फुलं घेतले, पण ते माकडाने खाऊन टाकले. आता आपण हळूहळू चढत चढत वर जाऊया. आणि इथे पण छान भरपूर कमळाचे फुलं होते, मग परत आम्ही घेतले. आणि इथून गावात खाली जाण्यासाठी रस्ता आहे. हा बघा, हा रस्ता आहे, पायऱ्या पायऱ्या आहे खाली गावात जायला. आता अजून इथे थोड्या अजून पायऱ्या आहेत. आम्ही भरपूर चढत आलो. आणि छान मोठं असं मंदिर आहे. सकाळची वेळ होती त्यामुळे असं काही जाणवलं नाही. आणि आता आपण आलोच आहे. आणि हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार. आपण आता आत जाऊया. बाहेरून मी तुम्हाला सगळे मंदिरं दाखवते पहिले, मग आपण आत जाऊया. आपण पहिले लक्ष्मणाचं दर्शन घेऊया, मग रामाचं घेऊया. आता आपण वरून बघूया रामटेक कसं दिसतं ते. आपण भरपूर वरपर्यंत आलो आहे. आणि हे बघा खाली हे रामटेक गाव आहे. लक्ष्मणाची आरती सुरू आहे. बघा किती सुंदर मूर्ती आहे आणि किती छान सजवलेलं आहे. आणि हे आहे प्रभू रामचंद्र आणि सीताजी यांची मूर्ती आहे. आणि आजूबाजूला पण छोटे छोटे मंदिरं आहेत. आणि आपलं सकाळी सकाळी सुंदर असं दर्शन झालं आहे. आणि आता आपण आजूबाजूला काय आहे ते पण बघूया. आणि हे आहे रामकुंड. पाणी स्वच्छ नव्हतं, साठलेलं होतं. आणि सीताकुंड पण आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. आणि हे आहे सीताकुंड, खूप छान आहे, स्वच्छता होती. आणि हे रामजीच्या मंदिरासमोरचे माकडं भरपूर होते. आणि आता हे हळूहळू दुकानं लागणं सुरू झालेलं आहे. छोट्या मोठ्या काय ज्या गोष्टी असतात त्या तुम्ही घेऊ शकता. आणि हे आहे वराह मंदिर, दगडाचं आहे मोठा.
आणि आजूबाजूचा एरिया पण बघा किती मोठा आहे. पूर्ण दगडामध्ये बनवलेला आहे हे. आणि ही आहे मोठी विहीर, सिंदूर बावडी म्हणतात त्याला. भरपूर मोठी होती. आणि आता आपण जाणार आहोत अंबाळा तलाव बघायला. खूप सुंदर आहे, मिस करू नका. बघा बघा किती सुंदर आहे. आणि आजूबाजूला ना छोटे छोटे मंदिरं आहेत. आणि पाणी अगदी स्वच्छ आणि निर्मळ होतं. इथे दशक्रिया, तेरवीचे वगैरे पण कार्यक्रम होतात, ते पण चालू होते इथे. तर आता लागली आहे भूक. आम्ही सोबतच डब्बा आणलेला होता. आता एखादा रेस्टॉरंट बघूया आणि बसून मस्तपैकी जेवूया. आणि आता आपण जाणार आहोत स्वामीनारायण मंदिर बघायला. खूप सुंदर आहे. एरिया बघा किती मोठा आहे. मी तुम्हाला आतून पण दाखवणार आहे. आणि खाली सुद्धा खूप मोठं असं मंदिर आहे. मंदिराच्या खाली हे फर्स्ट फ्लोअरला आहे. आता आपण जाऊ तिथे. आणि खूप सुंदर असं कोरीव काम केलेलं हे मंदिर होतं. खूपच छान होतं. आता आपण अगदी जवळून स्वामीनारायणाचं दर्शन घेऊया. ब्रह्मपुरुषोत्तम भगवान श्री स्वामीनारायण. अतिशय सुंदर सजवलेल्या मूर्त्या होत्या. आणि माझ्यासोबत तुम्हाला ट्रिप कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.